नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस आर शेळके. आज आपण प्रोफेशनल फर्म्स अकाउंटवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. द फॉलोइंग बॅलन्स अपियर्ड इन द बुक्स ऑफ अ फर्म ऑफ सॉलिसिटर्स ॲज ऑन 31 मार्च 2018. सॅलरीज ₹70,000, ऑफिस रेंट 41,000, ऑफिस एक्सपेन्सेस 30,000, फर्निचर 1,60,000, library 90,000, cost 2,80,000, clients ledger balance debit 66,000, clients ledger balance credit 18,000, disbursement ledger balance 23,000, work in progress on 1st April 2017 14,000, reserve for cost not collected on 1st April 2017 42,000, cash 7,000, client 18,000, bank office 1,61,000, Harish capital 3 lakhs, Harsh capital 1 lakh, Harish driving 40,000, Harsh drawings 20,000. Additional information. Number 1, cost not made up on 31st March 2018 estimated at rupees 55,000 into bracket work in progress. Number 2, office expenses amounting to rupees 4,000 were wrongly debited to a client's disbursement account. Number 3, provide depreciation at 20% both on furniture and books. Number 4, partners are entitled to interest on capital at 6% per annum. Number 5, partners share profit and losses as Harish 3/5 and Harsh 2/5. Prepare profit and loss account for the year ended 31st March 2018 and second balance sheet as on that date. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचं आता आपल्याला सोल्युशन करायचं आहे आणि सोल्युशन करण्यासाठी मी या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन द बुक्स ऑफ हरीश अँड हर्ष या भागीदारांच्या पुस्तकामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ओपन केलेलं आहे. आता आपण ह्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात करूया. तर पहा, पहिला आयटम आहे सॅलरी 70,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज 70,000. त्यानंतर दुसरा आयटम आहे ऑफिस रेंट टू ऑफिस रेंट आहे पहा 41,000. ऑफिस रेंट 41,000. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस टू ऑफिस एक्सपेन्सेस इनर कॉलममध्ये घ्या 30,000. याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर 2, ऑफिस एक्सपेन्सेस अमाउंटेड टू rupees 4,000 were wrongly debited to client disbursement account. Adjustment number 2, office expenses amounting to rupees 4,000 were wrongly debited to client's disbursement account. तर पहा, ऑफिस एक्सपेन्सेसचे ₹4,000 हे ऑफिस डिस्बर्समेंटमध्ये नजर चुकीने जमा झालेले आहेत. तर ते आपणाला ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये या ठिकाणी ॲड करावे लागतील. तर ते ॲड करा. ट्रान्सफर फ्रॉम डिस्बर्समेंट
डिस्बर्समेंट हे 4,000, 30 अधिक 4 म्हणजे हे 34,000 रुपये या ठिकाणी लिहून टाका. आणि हे क्लायंट डिस्बर्समेंट जे आहे ते ॲसेट साईडला आपल्याला घ्यावं लागणार आहे. ते आहे पहा प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे डिस्बर्समेंट लीजर बॅलन्स 23,000. आलं लक्षात. तर हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेऊन टाका. डिस्बर्समेंट डेटर्स फॉर डिस्बर्समेंट हे 23,000 आहेत पहा. तर या ठिकाणी हे मायनस करून टाकायचे. ट्रान्सफर टू ऑफिस एक्सपेन्सेस 4,000 रुपये. तर इथं 19,000 रुपये राहतील. म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेसचे जे 4,000 आहेत ते 4,000 रुपये नजरचुकीने डेटर्स फॉर डिस्बर्समेंटमध्ये जमा झालेले होते. तिथून ते मायनस करा. मायनस केले आपण. मग ॲक्च्युअल डिस्बर्समेंटची रक्कम आहे 19,000 आणि हे 4,000 रुपये ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये या ठिकाणी ॲड करा. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने दुसरी ॲडजस्टमेंटनुसार आपण या ठिकाणी नोंदी पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतर पुढचं आहे पहा ऑफिस एक्सपेन्सेसच्या नंतर फर्निचर आहे 1,60,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर 1,60,000. याच्यावर डिप्रिशिएशन आहे 20%. तर हे डिप्रिशिएशन येईल 32,000 रुपये. याच्यातून मायनस केले इथं राहिले 1,28,000 आणि हे डिप्रिशिएशन या ठिकाणी घ्यायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर रुपये 32,000 32,000. त्यानंतर लायब्ररी दिलेलं आहे पहा. लायब्ररी आहे 90,000. असेट साईडला घ्या. लायब्ररी 90,000. यावर सुद्धा आपणाला डिप्रिशिएशन आकारायचे. ते डिप्रिशिएशन आहे 20%. टोटल येईल पहा 18,000 रुपये. शिल्लक किती राहतील या ठिकाणी 72,000 रुपये शिल्लक राहील. आता ते डिप्रिशिएशन या ठिकाणी ॲड करा. लायब्ररी ॲड करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट आउटर कॉलममध्ये लिहा 18,000 रुपये. डिप्रिशिएशन ॲडजस्टमेंटनुसार आपण त्याच्या नोंदी या ठिकाणी केलेल्या आहेत. आता पुढील आयटम पहा. कॉस्ट आहे पहा. प्रॉफिट कॉस्ट आहे ही 2,80,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट कॉस्ट 2,80,000. इनर कॉलमला घ्या. प्रॉफिट कॉस्ट 2,80,000. त्यानंतर पुढे प्रॉफिट कॉस्टच्या नंतर क्लायंट लेजर बॅलन्स डेबिट 66,000. आलं लक्षात. क्लायंट लेजर बॅलन्स आहे हे. याला आपणाला म्हणता येईल डेटर्स फॉर कॉस्ट. आलं लक्षात. डेटर्स फॉर कॉस्ट एकूण किती आहे अमाऊंट 66,000. इथे लिहा 66,000. आता पहा ही कस्टमरकडून येणे असलेली रक्कम आहे. आलं लक्षात. ती अजून वसूल झालेली नाही. म्हणून आपणाला या ठिकाणी रिझर्व निर्माण करावं लागते. टू रिझर्व फॉर
कॉस्ट येट नॉट कलेक्टेड कंसात घ्या 66,000 रुपये ग्राहकाकडून ही वसूल व्हायची रक्कम आहे. आणि यामध्ये चालू वर्षाचं जे काही वर्क इन प्रोग्रेस आहे ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये दिलेलं आहे पहा. नंबर 1 कॉस्ट नॉट मेड अप ऑन 31 मार्च 2018 इस्टिमेटेड ॲट ₹55,000 वर्क इन प्रोग्रेस. म्हणजे चालू वर्षाचे वर्क इन प्रोग्रेसचे 55,000 रुपये यामध्ये ॲड करा. असे हे टोटल झाले पहा 1,21,000. रिझर्व फॉर कॉस्ट येट नॉट कलेक्टेड. तर हे 66,000 रुपये ग्राहकाकडून चालू वर्षाची येणे असलेली रक्कम आणि 55,000 रुपये वर्षाच्या शेवटी म्हणजे जे काम प्रगतीपथावर आहे त्या कामाचे किंवा कार्य प्रगतीपथावर आहे त्या कार्याचे 55,000 रुपये आपणाला मिळायचे बाकी आहेत. असे एकूण ग्राहकाकडून येणे असलेली रक्कम आहे म्हणजे क्लायंटकडून येणे असलेली रक्कम 1,21,000 रुपये. त्यासंबंधीचा आपण या ठिकाणी रिझर्व तयार केलेला आहे. आता हे रिझर्व या ठिकाणी घ्या लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. रिझर्व फॉर कॉस्ट येट नॉट कलेक्टेड 1,21,000 रुपये. आलं लक्षात 1,21,000. आता हे 55,000 रुपये क्लायंटकडून येणे बाकी आहेत. तर आता हे 55,000 रुपये आपणाला या ठिकाणी ह्या प्रॉफिट कॉस्टमध्ये ॲड करावं लागेल. लिहा ॲड वर्क इन प्रोग्रेस ऑन. तारीख लिहा तिथं 31/3/2017. 31/3/2018 अशी तारीख लिहा. तर ही रक्कम आहे पहा 55,000 रुपये. असे हे 3,35,000 रुपये क्लायंटकडून येणे आहेत. 3,35,000 रुपये यांचं उत्पन्न आहे. यापैकी 2,80,000 प्रत्यक्ष प्राप्त झालेलं आहे आणि हे 55,000 रुपये प्राप्त व्हायचं बाकी आहे. आता हे 55,000ची जी नोंद आहे ती नोंद बॅलन्स शीटच्या असेट साईडला या ठिकाणी करा. वर्क इन प्रोग्रेस ऑन 31 मार्च 2018 किती रुपये 55,000 रुपये. म्हणजे 55,000च्या 2 नोंदी झाल्या ॲडजस्टमेंटनुसार आणि तेवढी रक्कम बाकी आहे येणे क्लायंटकडून म्हणून त्यामध्ये रिझर्वमध्ये ते रक्कम आपण ॲड केलेली आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट नंबर 1च्या 2 नोंदी या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा पुढचा आयटम आहे क्लायंट लीजर बॅलन्स क्रेडिट. क्रेडिट बॅलन्स आहे हे क्लायंटचं. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्या. क्लायंट क्रेडिट बॅलन्स या ठिकाणी क्लायंट क्रेडिट बॅलन्स 18,000 18,000 रुपये क्लायंटचे आपल्याकडे जमा आहेत असा त्याचा अर्थ. आलं लक्षात. जमा रक्कम आहे डिपॉझिट फ्रॉम क्लायंट असा आपण जे आयटम्स बघितलेला आहे तोच आयटम आहे. तो थोडा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे 18,000च्या नंतर डिस्बर्समेंट लीजर बॅलन्स 23,000 आपण घेतलेला आहे. आता हे वर्क इन प्रोग्रेस ऑन 1 एप्रिल 2017 ₹14,000. आलं लक्षात. तर हे वर्क इन प्रोग्रेस 1 एप्रिल 2017 रोजीचं आहे. ते ह्या प्रॉफिट कॉस्टमधून टोटल कॉस्टमधून मायनस करायचं आहे. तर इथं लिहा
वर्क इन प्रोग्रेस ऑन 1 एप्रिल 2017. आलं लक्षात. किती आहे हे? 14,000 रुपये. याच्यातून मायनस करा. हे 3 शून्य 1 2 3,21,000 रुपये ॲक्च्युअल त्यांचं या ठिकाणी उत्पन्न आहे. पहा आता या ठिकाणी हा आयटम आपण ह्या पद्धतीने दाखवलेला आहे. आलं लक्षात. म्हणजे सुरुवातीला आपण प्रॉफिट कॉस्ट घेतली, त्यामध्ये क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस ॲड केलं आणि टोटल रकमेतून ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस मायनस करून जी ॲक्च्युअल रक्कम आहे त्यांची उत्पन्नाची ती या ठिकाणी आपण काढलेली आहे. आता हेच आपण दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. हे जे वर्क इन प्रोग्रेस ओपनिंग बॅलन्स आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवू शकतो. आलं लक्षात. आणि ही प्रॉफिट कॉस्ट 2,80,000 बाहेरच्या कॉलममध्ये आणि क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस 55,000 बाहेरच्या कॉलममध्ये आपण दाखवू शकतो. आलं लक्षात. म्हणजे हे शो करण्याच्या 2 पद्धती आहेत किंवा लिहिण्याच्या 2 पद्धती. आपण याच्या अगोदर शिकलेली ती पहिली पद्धत आणि ह्या पद्धतीने सुद्धा प्रॉफिट कॉस्ट किंवा त्यांचं ॲक्च्युअल उत्पन्न किती आहे ते या ठिकाणी दाखवलं जाऊ शकते. आता हे 14,000 3,35,000तून मायनस केले काय किंवा डेबिट साईडला लिहिले काय? आलं लक्षात. म्हणजे मायनसच होणार आहेत ते. म्हणून असे हे 2 पद्धतीने हे दाखवता येते. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, रिझर्व फॉर कॉस्ट नॉट कलेक्टेड ऑन 1 एप्रिल 2018. तर पहा आता हे सर्व शेवटी म्हणजे वर्षाच्या शेवटी 42,000 रुपये आपणाला मिळालेले नाहीत. म्हणून त्याला लिहा रिझर्व फॉर कॉस्ट नॉट कलेक्टेड. कॉस्ट नॉट कलेक्टेड कंसात लिहा हे ओपनिंग आहे. हे किती आहेत? 42,000 रुपये या ठिकाणी लिहून टाका. रिझर्व फॉर कॉस्ट नॉट कलेक्टेड हे गेल्या वर्षीचे वसूल झालेले नाहीत ते या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. 42,000 रुपये अशी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याची नोंद होते. त्यानंतर दुसरा त्याच्या पुढचा आयटम आहे पहा 42च्या नंतर कॅश बॅलन्स दिलेला आहे इथं 7,000 रुपये. तर ह्या ठिकाणी ॲसेट साईडला घेऊन टाका. कॅश 7,000. कॅशच्या नंतर दिलं आहे पहा बँक कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक यामध्ये क्लायंट आणि ऑफिस यांची किती कॅश आहे? क्लायंटची आहे 18,000. क्लायंटची 18,000 आणि ऑफिसची 1,61,000. अशा पद्धतीने कॅश आणि बँकेतलं जे बॅलन्स आहे ते आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर हरीशचं कॅपिटल आपणाला लिहायचं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. या ठिकाणी लिहा हरीश कॅपिटल. हरीश कॅपिटल आहे पहा 3,00,000 रुपये. त्यानंतर हरीशचं कॅपिटलच्या नंतर हर्षचं कॅपिटल आहे. हर्षचं कॅपिटल आहे या ठिकाणी घेऊ आपण हर्ष कॅपिटल 1,00,000 रुपये. आणि त्यांचं ड्रॉइंग दिलेलं आहे हरीशचं 40,000. तर हे या ठिकाणी लिहा ड्रॉइंग हरीशचं 40,000. या ठिकाणी ड्रॉइंग हर्षचं
हर्षचं ड्रॉइंग आहे पा 20,000, मायनस होणारा आयटम आहे हा. ट्रायल बॅलन्समध्ये जे आयटम दिलेले आहेत त्याची नोंद आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे. आता राहिलेले ॲडजस्टमेंट, त्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे नंबर 1 कॉस्ट नॉट मेड, आपण ही कन्सिडर केलेली आहे. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट कन्सिडर केली. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट डिप्रिशिएशनवर आहे पहा, ती आपण कन्सिडर केलेली आहे. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे पार्टनर आर एंटायटल टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6% पर ॲनम. तर पार्टनरना त्यांच्या भांडवलावर 6% या ठिकाणी व्याज देण्यात यावे अशा प्रकारची तरतूद आहे. तर या ठिकाणी हरीशच्या कॅपिटलवर लिहा इंटरेस्ट 6%. आलं लक्षात. तर 18,000 रुपये होईल ते. 3 लाखावर 6% दराने 18,000. त्यानंतर हरीशच्या कॅपिटलवर 6% इंटरेस्ट ॲड करा. हे येईल 6,000. 1 लाखावर 6% दराने 6,000 रुपये इंटरेस्ट येईल. आता हा इंटरेस्ट, भांडवलावर दिलेलं व्याज, हा भागीदारीच्या दृष्टिकोनातून खर्च आहे, म्हणून डेबिट साईडला घ्या. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. यामध्ये पहिला आहे हरीशला मिळाले 18,000. त्यानंतर हर्षला मिळाले 6,000 रुपये. म्हणजे हा भागीदारीच्या दृष्टिकोनातून खर्च आहे. व्याज, भांडवलावरचं व्याज देण्यात आलेलं आहे 18,000 आणि 6,000. त्याची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला आपण नोंद घेतलेली आहे आणि लॅबिलिटीमध्ये त्यांच्या भांडवलामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर 5वी ॲडजस्टमेंट आहे पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस ॲज हरीश 3/5 अँड हर्ष 2/5. तर त्यांचं नफ्याचं प्रमाण दिलेलं आहे 3/2. या प्रमाणामध्ये ते नफा वाटप करून घेतील असं त्यांनी सांगितलं आहे. आता आपण प्रॉब्लेममधले सर्व आयटम संपलेले आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची पहिल्यांदा बेरीज करूया. तर पहा, क्रेडिट साईडची जी बेरीज आहे ती 3,63,000 येईल. 3,63,000. आणि त्यानंतर या ठिकाणचा जो प्रॉफिट आहे, या ठिकाणी लिहा टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट येईल 23,000. टोटल नेट प्रॉफिट 23,000. यांचं जे प्रमाण आहे ते 3/2 या प्रमाणामध्ये ते आपणाला विभागायचं आहे. म्हणून या ठिकाणी घ्या हरीश आणि हर्ष यांना 23,000मध्ये 3/2 या प्रमाणामध्ये हे कॅपिटल या ठिकाणी वाटप करा. तर ते येईल पहा, हरीशच्या हिश्श्याला येईल 13,800 रुपये आणि हर्षच्या हिश्श्याला येईल 9,200 रुपये. मी हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे, वेळ वाचावा म्हणून मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कॅल्क्युलेशन करीत बसलं तर आपले व्हिडिओ मोठा होऊ शकतो, म्हणून मी हे कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे. 23,000 रुपये टोटल प्रॉफिट आलेलं आहे. 13,800 रुपये हरीशच्या हिश्श्याला आलेला आहे प्रॉफिट आणि हर्षच्या हिश्श्याला 9,200 प्रॉफिट आलेला आहे. आता हा प्रॉफिट त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करा. या ठिकाणी नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिट 13,800 यांची बेरीज. टोटल कॅपिटल झालं पहा 3,31,800. तर याच्यातून हे 40 ड्रॉइंग जी आहे 40,000 ती त्यातून वजा करा.
तर 2,91,800 रुपये त्या ठिकाणी कॅपिटल शिल्लक राहील. त्यानंतर हर्षचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट या ठिकाणी ॲड करा त्याच्या कॅपिटलमध्ये. नेट प्रॉफिट किती आहे? 9,200 रुपये. यांची बेरीज 1,15,200 रुपये आलेला आहे. आणि ह्या 1,15,200 मधून 20,000 जर मायनस गेले तर इथं राहील 95,200 रुपये. 95,200 बॅलन्स त्या ठिकाणी शिल्लक राहील. तर आता बॅलन्स शीटची आपण बेरीज करू. लॅबिलिटी साईडची आणि असेट साईडची बेरीज. तर पहा, लॅबिलिटी साईडची जी बेरीज आहे ती बेरीज येईल 5,26,000. 5,26,000 आणि ह्या ठिकाणची जी बेरीज येईल ती सुद्धा 5,26,000 रुपये येईल. तर पहा, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारू शकता. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.